आबा आता या ठिकाणी उजनी धरणग्रस्त संघर्ष समितीची या ठिकाणी बैठक झाली. बैठकीमध्ये काय मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली? तर ज्या पद्धतीनं उजनी धरण ज्या वेळेस या ठिकाणी निर्माण झालं आणि जे काही धरणग्रस्त होते आमच्या भागातील, त्यामुळे करमाळा, इंदापूर, कर्जत आणि माढा या तालुक्यातल्या लोकांच्या जमीन ज्यावेळेस उजनी धरणामध्ये संपादित झाल्या त्यावेळेस या धरणग्रस्तांनी फार मोठा त्याग केलेला आहे. आणि आज असा कायदा आम्हाला ऐकायला मिळतो किंवा नोटिसा मिळतात की जे काय आमच्या जमिनी पाण्यामध्ये गेलेल्या आहेत त्या पाण्यामध्ये जात असताना त्याचा मोबदला तर आम्हाला फारसा मिळालेला नाहीये. कारण कुणी शासनाला त्यावेळेस विरोध केला नाही. लोकांनी आपापल्या पद्धतीने त्या ठिकाणी विस्थापित झाले आणि जे काय मिळेल ते पैसा घेतला. आणि अशा पद्धतीने आज आम्हाला असं नोटीस आल्यात की बाबा जे काय आम्ही गाळपेरी घेतोय, जिथं आमच्या 10 एकर जमीन आहे तिथं आमची 8 एकर पाण्यात गेली आणि 2 एकर शिल्लक राहिली, तर त्या 8 एकर 6 एकराला आम्हाला नोटीस आल्यात की ते आम्ही अतिक्रमण केलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं हा धरणग्रस्तावर फार मोठा अन्याय आहे. आणि ह्या संदर्भामध्ये आम्ही उजनी धरणग्रस्ताचे जेवढे धरणग्रस्त आणि जे बाधित लोक आहेत त्यांचा जनजागृती करून ह्या मार्फत आम्ही फार मोठं आंदोलन छेडणार आहे. आणि हा GR जेणेकरून कसा रद्द होईल या संदर्भामध्ये आमचा सगळ्या धरणग्रस्ताचा एक या ठिकाणी मेळावा होतोय आणि आम्ही गावगाव जाऊन त्या ठिकाणी आमची दिशा ठरवतोय. आणि अशाच पद्धतीने आम्ही भविष्यामध्ये फार मोठं आंदोलन छेडू आणि जेणेकरून हा आमच्यावर जो झालेला अन्याय या धरणग्रस्तावरती, त्यामुळे हा अन्याय दूर करण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आणि त्याच्यासाठी हे आंदोलन आणि त्याच्यासाठी ही दिशा ठरवण्याची आज मीटिंग होती. सरकारी पातळीवर या बाबतीत काय न्याय मागण्यासाठी किंवा निवेदन आंदोलनाच्या संदर्भात त्या ठिकाणी ज्या तालुक्यातल्या लोकप्रतिनिधीला आम्ही सगळ्या या ठिकाणी निवेदन दिलेली आहेत. त्या ठिकाणी त्यांचा देखील या ठिकाणी काय आता अधिवेशनामध्ये भूमिका घेतात ते बी पाहावं लागेल. पण शेवटी आमच्यावरती जी काय कुऱ्हाड बसणार आहे, जे काय आमच्यावर मोठा अन्याय होणार आहे, तो अन्याय दूर करण्यासाठी आम्ही सगळी एकत्रित आलेलो आहे. त्याच्यामध्ये आम्हाला सगळ्याची गरज लागणार आहे. या ठिकाणी लोकप्रतिनिधीची आम्हाला गरज लागणार आहे आणि ज्या पद्धतीने ज्या काही गोष्टी आम्हाला अवलंब लागणार आहेत त्या सगळ्या गोष्टी आम्ही या जनरेट्याने आम्ही या ठिकाणी आंदोलन उभं करणार आहोत. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काही म्हणजे काही वेगळा पर्याय आंदोलन किंवा अधिवेशनाच्या ठिकाणी काही शेतकरी बांधव जाणार आहे? नाही, अजून आमचं काय तशी दशा ठरलेली नाहीये. आता लोकप्रतिनिधी काय भूमिका मांडतायत त्याच्याकडे आमचं लक्ष आहे. त्याच्यामध्ये 5-6 आमदार या भागातून धरणग्रस्ताच्या भूमिका काय मांडतायत, त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री काय त्यांच्याशी चर्चा करणार आहेत का, हे सगळं आम्हाला बघावं लागेल. आणि जर आम्हाला ह्याच्यामध्ये कुठेही नकारात्मक भूमिका दिसली तर आम्ही जे काही पावलं उचलायचे ते सगळे उचलण्याचा आम्ही या ठिकाणी निश्चय केलेला आहे. ज्या प्रकारे आता आपण सांगितलं 5-6 आमदार या ठिकाणी आमदार नारायणआबा पाटील असतील किंवा आता तमाम भरणे असतील, हे उजनी धरणाच्या जवळपास येतात. त्यामुळे या दोघांच्या भूमिका आतापर्यंत म्हणजे गाळपेर जमिनीच्या संदर्भात त्यांनी स्पष्ट केले त्याच्या आधी सुद्धा, पण इतरांनी अद्यापपर्यंत त्यांच्या भूमिका स्पष्ट झालेली नाही. नाही, ते करतील ना. या संदर्भामध्ये आता ज्या पद्धतीनं धरणग्रस्त अग्रेसिव्ह झालेले आहेत त्याच्यामध्ये इंदापूरमध्ये तालुक्यामध्ये फार मोठी जनजागृती झाली आहे. आज करमाळ्यामध्ये पण आज आम्ही पहिल्यांदा या ठिकाणी कोंढरा चिंचोली गावामध्ये मेळावा घेतलाय. या संदर्भामध्ये आमदारांना भूमिका घ्यावाच लागेल. आज ते लोकप्रतिनिधी आहेत, नाही तर उद्याच्याला त्यांना फिरणं मुश्किल होईल. कारण आज आमचं फार मोठं या ठिकाणी उजनी धरणामध्ये फार आमचं योगदान दिलेलं आहे. त्यामुळे त्यांना सुद्धा आमच्या बरोबर यावं लागेल. ते सुद्धा आमची भूमिका मांडतील अशा आम्हाला अपेक्षा आहेत. दत्तामामा भरणे आहेत, नारायणआबा पाटील आहेत, कुल आहेत, इकडे आदरणीय रोहितदादा पवार आहेत. हे सगळे आमदार सुद्धा तुम्हाला सांगतो भूमिका मांडतील. आणि जर आमच्या भूमिका कुणी अमान्य केल्या तर आमच्या आंदोलन आम्ही फार मोठं उभा करू आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही 1 इंच जमीन आम्ही अतिक्रमण म्हणजे त्याच्यामध्ये शासनाला देणार नाही. हे आमची जलसमाधी जरी झाल्या धरणग्रस्ताच्या तरी चालतील, पण आम्ही आमच्या जमिनीवरती कुणालाही इथं येऊ देणार नाही किंवा कुठलाही इथं आम्ही अंमलबजावणी होऊन देणार नाही. हे मात्र आमचं ठाम ठरलेलं आहे. ज्या जमिनी आहेत या जमिनीच्या संदर्भात आपल्याला जर आर्थिक मोबदला जर वाढीव मिळाला तर त्या अनुषंगाने आपलं आंदोलन आज जर तुम्ही बघितलं तर 1 कोटी एकर प्रमाणे आज इथं अतिक्रमण ज्यावेळेस मोबदला मिळतो, ज्यावेळेस कॉम्पन्सेशन होते सरकारी, त्यावेळेस त्याला 5 पट रक्कम भरपाई दिली जाते. आज आम्हाला जर त्या पद्धतीत म्हणलं तर फार काय म्हणतात त्याला अतिशय तुटपुंजी आम्हाला त्या ठिकाणी मदत मिळालेली आहे. आणि कुठेही शासनाने त्याच्यावरती आमचा गांभीर्याने विचार केला नाही. तरी देखील आम्ही आज समाधानी आहोत की आम्ही कुठंतरी त्या गाळपेरीवरती उन्हाळ्यामध्ये जनावरांना चारा करतोय आणि त्याच्यावर जर आमच्या गंडांतर येत असेल तर आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये इथं आंदोलन उभा करू आणि 1 इंचही जागा आम्ही परत देणार नाही. सर, आपण
दरवेळेस उजनी धरणग्रस्त संघर्ष समितीच्या माध्यमातून ज्या उजनी धरणातील जे शेतकरी आहेत त्यांच्याविषयी आवाज उठवतात. मध्यंतरी आपण उजनी प्रकल्पावर डोंगरे मॅडम यांच्याशी चर्चा केली होती. काय त्यांनी सांगितलं होतं की या संदर्भात तसे काही जी आर नाही, म्हणजे जर जास्तीची जागा असेल तरच ते अधिग्रहित होणार आहे अशा प्रकारे सांगण्यात आलं होतं. नाही, अधिकारी हे त्यांच्या लेवलवर उत्तर देत असतात. त्यामुळं अधिकाऱ्यांना काय त्यांचे हात सरकारने बांधलेले असतात, तेवढ्या पुरतं ते लोकांच्या तोंडाला पाणी पुसायचं काम करत असतात. त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे लक्ष आम्ही देत नाही. आमचे रूटवर काम सुरू झालंय. संपूर्ण जलाशय काठावरचे जे बाधित शेतकरी आहेत, धरणग्रस्त शेतकरी आहेत, त्यांना पहिल्यांदा एकत्रित करायचं काम सुरू आहे. त्याचाच भाग आजचा हा मेळावा होता. आणि महत्वाची गोष्ट अशी की ह्या उजनी धरणासाठी आम्ही त्याग केलाय. आम्ही आमच्या जमिनी, गावं, घरं सगळं काही दान केलेलं आहे सरकारला. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या लोकांनी त्याग केलाय त्यांना कुठेतरी अधिक मदत करायच्या ऐवजी त्यांच्याच उर्वरित जमिनी काढून घ्यायची भूमिका ही अनाठायी आहे. सरकारला हे करता येणार नाही. गावच्या गाव शहरामध्ये वसवतायत ही मंडळी, तिथलं अतिक्रमण कायम करतायत. मात्र इथं ज्यांनी त्याग केलाय त्यांच्यावर वरवंटा फिरवायचा. इथं भयंकर उद्रेक आहे लोकांमध्ये. भविष्य काळामध्ये ज्यावेळेला असं सर्वेक्षण होईल किंवा कोणतरी एखादा खासगी विकासक त्या ठिकाणी येईल आणि काहीतरी करायला लागेल तर त्यांना इथं कुणीही पाऊल ठेवू देणार नाही. प्रसंगी रक्तपात झाला तरी होणार आहे, परंतु ते काहीही होणार नाही त्याला. ज्या प्रकारे आपल्याला नोटीस मिळत आहे धरणग्रस्तांना अतिक्रमण केलेल्या बाबतीत, त्या अनुषंगाने त्या ठिकाणी त्या प्रकल्प राबवण्यासंदर्भात काही कळलेलं आहे का? काय नाही, असं काही नाही. फक्त प्रस्ताव त्यांनी जी आर जो काढलाय त्याच्यामध्ये या जागा खासगी विकासकाला PPP म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या तत्वामध्ये ते देणार आहेत. अशा आताच्या सध्याची परिस्थिती आमच्या स्टेटस जे आहे ते आमच्या समोर आलेलं आहे. परंतु आमचं असं स्पष्ट म्हणणं आहे की हे त्या प्रायव्हेट लोकांना देण्यापेक्षा आम्हालाच आमची जमीन द्या. आम्ही तिथं उद्योग करू तुमच्या म्हणण्याप्रमाणे. आम्हाला व्यावसायिक बनवा, उद्योजक बनवा. आमच्या जमिनी द्या, आमच्या बापजात्यांच्या जमिनी द्या. दुसऱ्यांचं काय तिथं काय याचं कारण नाही. त्यामुळं आमच्या इथल्या स्थानिकांना संधी द्यावी. राजकीय उदासीनता राजकीय उदासीनतेचा भाग नाही, कारण आता जस्ट हे सगळीकडे पसरलेल्या लोकांना आता नोटीस मिळायला लागले, जागृती वाढायला लागली. आणि इतर शेकडो एकर जमीन आहे. लोक कुणी असं घरात बसणार नाही आता, कारण एकदा का हे गेलं की पुन्हा परागंदात महाराष्ट्र सोडून जायची वेळ येईल. त्यामुळे इतर लोक कुणी सहजासहजी या गोष्टी करून देणार नाही. काय भूमिका असेल? भूमिका या पुढचं प्रचंड मोठं आंदोलन यावर उभं राहील आणि सरकारला आमचं ऐकावंच लागेल. आंदोलन कधी असेल? आंदोलन आता यानंतरचा मेळावा चिकलठाणला आहे. चिकलठाण नंतर केतूर नंतर कंदर किंवा वांगी या ठिकाणी मेळावा होईल. दरम्यानच्या काळामध्ये इंदापूर तालुक्यात सुरू आहेत. सगळ्यात मोठ्या प्रमाणावरती हे एकत्रीकरण होईल आणि एकत्रित मोठं आंदोलन उभारलं जाईल. रस्ता रोको असेल, नाहीतर विधान भवन असेल, नाहीतर मग मंत्रालय असेल.